हा जो काही आक्रोश मोर्चा आहे त्याच्या मागे एकच मागणी आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना आणि गुन्हेगारांना कुठली जात नसते, त्यामुळं फक्त जे हत्येमधले आरोपी आहेत, जे खंडणीमधले आरोपी आहेत, त्यांची पाळं मुलं खणून त्यांना फाशी झाली पाहिजे। बीड जिल्ह्यातल्या जी काही दहशतीचं वातावरण आहे, जे काही अवैध धंदे आहे, त्याच्याकडं दुर्दैवाने आमच्या नेत्यांनी लक्ष दिलेलं नाही, ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे होतं। नमस्कार, लेट्सअप मध्ये स्वागत आहे। आता मी आहे बीड मध्ये, मोर्चा सुरू आहे। हे बघा, सगळा मोर्चा सुरू आहे, सगळे समाज एकवटला आहे। अनेक समाजाचे नेते, पक्षाचे नेते, प्रतिनिधी, संघटना या ठिकाणी आहेत। आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाशदादा सोळंके सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, लेट्सअप मध्ये स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। दादा, ही घटना घडली 19 डिसेंबरला, त्याच्यानंतर आता 19वा दिवस आहे आज, आणखीही काही आरोपी फरार आहेत। संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झालेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये या हत्येच्या संदर्भात 2 दिवस चर्चा झाली। अनेक लोकप्रतिनिधींनी बीड जिल्ह्यामध्ये जी काही दहशतीचं वातावरण आहे, खंडणीचे प्रकार, अवैध धंदे चालतात, त्यातून प्रचंड पैसा मिळतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून ही गुंडगिरी पोसण्याचं काम या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। आणि म्हणून आज हा जो काही आक्रोश मोर्चा आहे त्याच्या मागे एकच मागणी आहे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे आणि तपास जलद गतीनं पूर्ण करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एवढीच या मोर्चेकऱ्यांची मागणी आहे। संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही भावना आहे। दादा, या प्रकरणात ज्यावेळेस प्रकरण घडलं त्याच्यानंतर काही आरोपी अटक केले, परंतु त्याला आता राजकीय आणि जातीय अंग आलंय। याच्यामध्ये जातीय अंग वगैरे काही आलेलं नाही, हे जातीचं काही नाहीये। आरोपींना आणि गुन्हेगारांना कुठली जात नसते, त्यामुळं फक्त जे हत्येमधले आरोपी आहेत, जे खंडणीमधले आरोपी आहेत, त्यांची पाळं मुलं खणून त्यांना फाशी झाली पाहिजे ही या जनतेची मागणी आहे। आता याच्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रामुख्याने सगळेच नाव घेतात, किंवा राजकीय नेत्यांना, आता मी काही माध्यमांशी किंवा लोकांशी बोललो इथल्या वृद्धांशी सुद्धा, ते सतत वाल्मिक कराड आणि थेट धनंजय मुंडे त्यांच्या जवळचे मत आहेत म्हणून त्यांचंही नाव घेत आहेत दोघांचे। गेल्या 5 वर्षापैकी 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचे सर्व अधिकार या ठिकाणी वाल्मिक कराडला दिले आणि त्या माध्यमातून वाल्मिक कराड यांनी निश्चितपणानं संपूर्ण प्रशासनावर एक प्रकारची दहशत बसवली। पोलीस प्रशासन त्यांच्या हातातलं खेळणं बनलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक अवैध धंद्यांना त्यांनी आश्रय दिला। त्यानंतर असे खंडणी मागण्याचे प्रकार या जिल्ह्यामध्ये घडतायत। हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि जे काही बाहेरचे लोक इथं इन्व्हेस्टमेंट करायला आलेले आहेत, त्यांच्याकडून जर खंडणी वसूल केली, त्यांना जर त्रास दिला, तर हे उद्योग सुद्धा या जिल्ह्यामध्ये उभा राहू नाही शकत आणि त्याचे दूरगामी परिणाम इथल्या सर्वसामान्य जनतेवरती होणार आहेत। म्हणजे बीडच्या विकासावर परिणाम झाला, निश्चितपणानं परिणाम होईल अशी परिस्थिती आहे या ठिकाणी। त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या गुन्ह्यांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि खंडणी प्रकरणाचाही पूर्णपणे तपास होऊन जे काही आरोपी आहेत ते गजाआड झाले पाहिजेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे। या जिल्ह्यातले गुंडगिरी, या जिल्ह्यातली दहशत, या जिल्ह्यातले अवैध धंदे बंद व्हावेत आणि शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच सर्वसामान्य माणसाची भावना आहे। दादा, काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस
यांनी बोलत असताना असा आरोप केला की मागच्या काळातलं पालकमंत्रीपद हे त्यांनी भाड्याने दिलं होतं. यात तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, हा आरोप फक्त सुरेश अण्णांनीच केलाय असं नाही, तर पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा हा आरोप मागे केला होता आणि त्यांनी सर्व अधिकार वाल्मिक कराडला दिले होते. हे आम्ही अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काही वावगं नाहीये. या बीड जिल्ह्यामध्ये घटनाबाह्य एक सत्तेचं केंद्र वाल्मिकांनाच्या रूपानं निर्माण झालं होतं आणि त्याच्यामुळंच आज बीड जिल्ह्याची ही वासलत लागलेली आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. आता पोलीस प्रशासन एवढं बदललेलं असताना, त्यांच्याकडनं अपेक्षा असताना आता 20 दिवस झाले तरी वाल्मिक कराड यांना सापडत नाहीत. पोलीस प्रशासन बदलून आता 8-10 दिवस झालेले आहेत. हो. तपास आता CID कडे गेलेला आहे. हो. निश्चितपणानं गुन्हेगार सापडायला जो काही दिरंगाई होते, उशीर होतोय, त्याच्याबद्दल सर्वांनाच अतिशय वेदना होत आहेत. हे आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत, त्यांच्यावर तपास पूर्ण झाला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे. दादा दिसतंय तब्येत बरी नाही पण तुम्ही मोर्चात सहभागी झालात. नाही, तब्येत माझी बरी नाही म्हणजे माझं आता पुढच्या आठवड्यातच एक ऑपरेशन माझं होणार आहे. तरी सुद्धा सर्व आमच्या कार्यकर्त्याची ही भावना आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आता तुम्ही उतरले ना त्यावेळी चर्चा होती दादाची परिस्थिती बरी नाही पण दादा आलेत. हो, त्याच्यामुळेच आलो मी. लोकांची कार्यकर्त्याची भावना होती म्हणून मी आलेलो. दादा ह्या मोर्चाच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा सगळ्या राजकीय नेत्यांना? हा मोर्चा हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वसामान्य माणूस एकवटलाय. बीड जिल्ह्यातले सर्व जाती धर्माचे लोक आज एकत्रित आलेले आहेत आणि त्यांची एवढीच भावना आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि या बीड जिल्ह्यातले अवैध धंदे, गुंडगिरी, खंडणीचे प्रकार थांबले पाहिजेत. दादा शेवटचा प्रश्न आणि थोडा ह्या विषयाच्या अनुषंगाने थोडा विषय म्हणजे दुसरा करून, ज्यावेळेस निवडणूक झाली त्याच्या अगोदरच तुम्ही एकदा घोषणा अशी केली की आता मी निवडणूक लढवणार नाही, परंतु तुम्हाला तिकीट मिळालं, निवडणूक लढली आणि तुम्ही निवडून पण आलात. शेवटी अशी चर्चा होती की आता शेवटच्या काळात पालकमंत्री दादाच असतील आणि मंत्रिपदात त्यांचं नाव असेल, पण ते घडलं नाही. आता घडलं नाही ती तर वस्तुस्थिती आहे. आम्ही आमची बाजू आमच्या नेत्यापुढे मांडली होती. बीड जिल्ह्यातली ही सर्व परिस्थिती त्यांच्या समोर मांडली होती. मंत्रिमंडळ डिक्लेअर होण्यापूर्वी संतोष देशमुखांची हत्या झाली. त्या हत्येच्या संदर्भातली धागेदोरे कुठं जातात हे समजून सांगितलं होतं, परंतु शेवटी दादांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. नेतृत्वाने का असा निर्णय घेतला ते त्यांनाच विचारलं पाहिजे. मी काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही, परंतु आता निर्णय घेतलाय तो आम्ही मान्य करून आम्ही पुढं आमच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासाचे प्रश्न आहेत. तुमच्याबद्दल फक्त ज्येष्ठच नाही तर राष्ट्रवादीचे एक मातबर नेते, वडील स्वतः उपमुख्यमंत्री होते, तुम्ही आतापर्यंत राजकारणात आहात, सक्रिय राजकारणात आहात, तुमचे कामं आहेत, तरी तुम्हाला ह्यावेळी डावललं गेले, ह्याच्याबद्दल चर्चा होती आणखी सुद्धा. आता डावललं गेलं ह्याच्याबद्दल चर्चा होत राहणार. हो, मग खंत आहे मनामध्ये, निश्चितपणानं खंत आहे. या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या जी काही दहशतीचं वातावरण आहे, जे काही अवैध धंदे आहे, त्याच्याकडं दुर्दैवाने आमच्या नेत्यांनी लक्ष दिलेलं नाही ज्या प्रमाणात द्यायला पाहिजे होतं, नाहीतर हा निर्णय झाला नसता असं मला वाटतं. 2.5 वर्षानंतर तुमचा विचार करतील? नाही, मला काय त्याच्याबद्दल अपेक्षा नाही, मला काही इच्छाही नाही आणि मला काय न्याय मिळेल अशी माझ्या पक्ष नेतृत्वाकडून अजिबात अपेक्षा 1% उरलेली नाही. असंताप नाही, उरलेली नाही, अपेक्षा उरलेली. दादा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. दादा होते, त्यांनी मंत्रिपदाबद्दल खंत व्यक्तच केली, पण ह्या मोर्चातून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, इथली दहशत, इथली गुंडगिरी आणि इथले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत याच्याबद्दल दादा बोललेत. विशेष म्हणजे तब्येत त्यांची बरी नसताना दादांनी काही दिवसांनी ऑपरेशन आहे तरी ते मोर्चात सहभागी झालेत. हा समाजाचा लढा आहे, हा एका समाजाचा नाही तर कुठली जात एखाद्या आरोपीला नसते, सर्वांना शिक्षा झाली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गणेश पकोळे, बीड, रेड्स ऑफ मराठी.